आपल्याकडे फेरफार नोंदवही ही नियम 1971 नुसार कलम 10 नुसार आपण अपडेट करत असतो। त्यानुसार तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी व उपाधीक्षक भूमी अभिलेख हे 2 लोक फेरफार नोंदवही पद्धती घेत असतात। त्यापैकी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे फेरफार नोंदवह्या येत असतात। या नोंदवह्यामध्ये आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या अंतर्गत कलम 50 अन्वये आपण फेरफार नोंद घेत असतो। या नोंदमध्ये विविध देशामध्ये विविध कायदे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये विविध कायदे त्यानुसार आपण जमीनविषयक नोंद घेत असतो। यामध्ये विविध पद्धती, शासनाचे नियम, परिपत्रक व शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाने पब्लिश केलेले असून त्यानुसार तलाठी व मंडळ अधिकारी हे आपले काम करत असतात। यानुसार फेरफार नोंदवहीमध्ये 2 पद्धती आहे, एक नोंदणीकृत पद्धत आणि एक अनोंदणीकृत पद्धत। यामध्ये नोंदणीकृत पद्धतमध्ये आपण आता माननीय जमाबंदी आयुक्त यांच्यामार्फत आपण DIL MRS ही जी संगणकी प्रणाली आहे त्या अंतर्गत आपण काम करत असतो। सध्या तलाठी व मंडळ अधिकारी हे EADS अंतर्गत काम करत आहे। यामध्ये आपण नोंदणीकृत दस्तामध्ये खरेदी पत्र, बक्षीसपत्र, वाटणीपत्र, नोंदणीकृत गहाणखत, हक्क सोड पत्र, इतर नोंदणीकृत दस्त हे आपण नोंदणीकृत करत असतो। हे सर्व आपण SRO सब रजिस्ट्रार ऑफिस यांच्यामार्फत ऑनलाईन करत असतो। तसंच अनोंदणीकृत यामध्ये आपण कोणताही ऑनलाईन दस्त न घेता आपण वारस प्रमाणपत्र, बोजा, करारपत्र, गहाणखत, आदेशपत्र आणि मृत्यूपत्र हे आपण सर्व तलाठीमार्फत त्यांच्या लॉगिनवर आपण घेऊन त्याला मंडळ अधिकारी मान्यता देत असतात। यावरील दोन्ही पद्धतीमध्ये सर्व कार्यपद्धती ही सारखी आहे। या अगोदर आपण सर्व ऑनलाईन पद्धतीने सध्या करत आहे। या अगोदर आपण सर्व ऑफलाईन पद्धतीने दस्त जे येत होते आणि वारसाचे इतर जे काही येत होते हे हस्तलिखित करत होतो, परंतु आता शासनाने सर्व ऑनलाईन केलं असल्यामुळे सरळ लॉगिन मार्फत SRO आणि ऑनलाईन पद्धतीने तलाट्याकडे दस्त येतात आणि त्यानुसार हे आपल्या विहित मुदतीमध्ये तलाठी दस्त हा फॉरवर्ड मंडळ अधिकाऱ्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवतो आणि त्यानंतर हीच पद्धत मंडळ अधिकारी ऑनलाईन मार्फतच ही काम करत असतो। आपणास माहीत आहे की तलाठी व मंडळ अधिकारी MLR कोड 1966च्या कलम 149 द्वारे हक्क संपादन करणारे कोणतेही व्यक्ती आहे यांनी जो काही दाखल केला 3 महिन्याच्या आतमध्ये संबंधित ग्राम कामगार या तलाठी यांना हे काम करावं लागते। सक्षम अधिकारी जे काही आहे त्यांनी दिलेले जेवढे काही अभिलेख आहे, जेवढे काही परवानगी आहे, जेवढे काही माहिती आहे त्यावर त्यांना प्रत्येक हिच्यात फेरफार घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। असे असले तरी आपल्याला माहीत आहे की 15 जुलै 2010 पासून शासनाने PED या अंतर्गत पब्लिक डेटा एंट्री या अंतर्गत प्रत्येक दस्त हा ऑनलाईन करणे बंधनकारक केलेले आहे। एखाद्या व्यक्तीला तलाठी कार्यालयात न जाता तो व्यक्ती PED पब्लिक डेटा एंट्रीमार्फत त्याचा दस्त तो ऑनलाईन टाकू शकतो। कोणत्याही व्यक्तीकडे कोणत्याही कार्यालयाकडे जायचं नाही आणि त्याच्यावर नियमामध्ये 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांना निर्णय घ्यावा लागतो। जर तो निर्णय घेतला नाही तर संबंधित तहसीलदार यावर संबंधित तलाठीमार्फत त्यांना सांगून हा विहित मुदतीमध्ये काम करू शकतो। आपल्याला माहीत आहे की RTS 2015 या कायद्याअंतर्गत हा PED सध्या तलाठी मंडळ यांना लागू आहे। अशा प्रकारे आपण PEDमधून प्राप्त झाल्यानंतर संबंधित दस्ताची जी नोंद आहे ती आपण घेत असतो। ती घेतल्यानंतर ती जुळते की नाही हे सर्व खात्री संबंधित तलाठी पाहतात आणि त्यानुसार आपण 4 स्तंभामध्ये फेरफाराची विभागणी करतो। पहिल्या स्तंभामध्ये फेरफाराचा नोंदीचा अनुक्रमांक दिलेला असतो। दुसऱ्या स्तंभामध्ये ज्यांनी संपादन केलेले जे काही वर्णन आहे मालमत्तेचं ते असतं, त्यामध्ये त्याचा दिनांक असतो। तसेच त्यामध्ये त्या फेरफारामुळे जो काही गाव नमुना 8 आहे जो दुरुस्ती करावा लागणार आहे त्याच्या संबंध जे आहे ते त्याचा खाते क्रमांक असतो, त्याचं नाव असतं
त्यानंतर त्याचं क्षेत्र नमूद केलेलं असतं. संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी व्यवहारामध्ये सारांश योग्यरित्या लिहिला गेला याची खात्री करणे, नसल्यास ते दुरुस्त करणे हे आवश्यक असतं. फेरफाराची संपूर्ण पद्धत ही ग्राम महसूल अधिकारी कार्यालय या ग्रामपंचायत कार्यालयात तो लावत असतो आणि तो सर्व लोकांना माहिती देत असतो. त्यामध्ये त्याचं नाव, गाव, त्याचं दिनांक आणि त्याची डिजिटल स्वाक्षरी असते. तिसऱ्या स्तंभामध्ये जो भूमापन क्रमांक असतो त्याचा उल्लेख असतो आणि चौथ्यामध्ये मंजूर फेरफार केला किंवा नाही केला आणि त्या मंडळाधिकारी नाव, त्याचे सही, त्याची डिजिटल सिग्नेचर व दिनांकित सहित त्याचं नमूद केलेलं असतं. ग्राम महसूल अधिकारी यांना PDAमधून प्राप्त नोंद अशा प्रकारे अद्ययावत करून महाराज जमीन महसूल 1966च्या कलम 152 नुसार ही सर्व त्यांना काम करावं लागते. नंतर यांनी जे काही काम करत असताना सूचना फलकावर यांनी एक 9ची नोटीस ही पब्लिश करायला पाहिजे आणि त्या व्यवहारावर जर 15 दिवसामध्ये काही आक्षेप हरकत आली तर ती त्यांनी स्वतःकडे घ्यायला पाहिजे. आक्षेप घेताना त्या व्यक्तीचं आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार कार्ड, झेरॉक्स कार्ड, इपिक कार्ड किंवा इतरही जे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र आहे त्याची पडताळणी करावी लागते. संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे प्राप्त होणारे दस्त, जे काही फेरफार आहे, नमुना नोटीस जी काही तो बजावतो, ही बजावल्यानंतर त्यामध्ये दिनांक त्यांनी भरली पाहिजे. ही बजावत असताना त्याने प्रत्यक्ष त्याच्या चावडीवर लावायला पाहिजे. तसेच त्याने संबंधित जे काही लोक आहेत त्यांना डाकेने देखील द्यायला पाहिजे. ही पोच दिल्यानंतर त्या पोचमध्ये स्वतः आपल्या डेटा एंट्रीमध्ये त्यांनी दिनांकही भरायला पाहिजे व सोबत सर्व लोकांना त्याच्या रहिवासी पत्त्यावर आपला जो कोतवाल आहे त्यांच्यामार्फत पाठवायला पाहिजे. जर तो त्या दिवशी सापडला नाही तर दुसऱ्या 2-3 दिवसाने त्याला ती द्यायलाच पाहिजे आणि विहित मुदतीमध्ये त्याला डाकद्वारे ही पोचेल किंवा त्यांच्या व्यक्तीमार्फत पोचेल याची सर्व खात्री त्यांनी घ्यायला पाहिजे. ह्या पोच दिल्याची एक स्थळप्रत संबंधित ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांनी स्वतःजवळ ठेवून घ्यायला पाहिजे. हीच पद्धत आपण मंडळ अधिकारी यांनी देखील अवलंबली पाहिजे. महाराज जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 53च्या पोट अन्वये यामध्ये काही आक्षेप हरकती आल्या असेल तर ह्या आक्षेप हरकती संबंधित तलाठी यांनी ऑनलाईन पद्धतीने भरायला पाहिजे. ह्या भरल्यानंतर त्याला लेखी स्वरूपामध्ये पोच द्यायला पाहिजे. मंडळ अधिकाऱ्याने नमुना 11मध्ये तारखेवर हजर राहण्याकरता गाव नमुना विवादग्रस्त, जर वादग्रस्त या विवादग्रस्त नोंद वय असेल तर यामध्ये नोंद करायला पाहिजे. तसेच वारस असेल तर वारसांना 12मध्ये नोटीस देऊन फरमान करायला पाहिजे. संबंधित ऑनलाईन या ऑफलाईन जी पद्धत आहे याची सर्व मंडळ अधिकाऱ्यांनी स्वतः खात्री करायला पाहिजे. कारण मंडळ अधिकारी हे अर्धन्यायिक मॅजिस्ट्रेट यांना दर्जा बहाल केलेला आहे. त्यांनी स्वतः कागदपत्राची समीक्षा पडताळणी करायला पाहिजे. सोबत ऑनलाईनमध्ये असो या ऑफलाईनमध्ये असो संबंधित पत्राची खातरजमा केल्यानंतर संबंधित व्यक्तीचं म्हणणं ऐकण्याची त्यांना वेत मुदतीची संधी द्यायला पाहिजे. संधी दिल्यानंतर त्यांनी संबंधित लोकांसोबत जी काही अर्धन्यायिक प्रकारची केस चालवायला ती त्यांनी चालवायला पाहिजे आणि त्यांना मुदतीनंतर त्यांचं जेव्हा पूर्ण समाधान होईल त्यानंतर त्यांनी फेरफार ही मंजूर किंवा नामंजूर करायला पाहिजे. नामंजूर करत असताना मंडळ अधिकाऱ्यांनी विहित मुदतीचा शेरा त्यामध्ये लिहायला पाहिजे. नामंजूर या मंजूर असं नाही लिहिता, मंजूर असेल तर मंजूर, नामंजूर असेल तर त्याने जे काही 4-5 वाक्ये कारण काय आहे, मुख्य कारण जर त्याने टाकलं जेणेकरून त्या व्यक्तीला जेव्हा अपील करायचं असेल तेव्हा तो अपील चांगल्या प्रकारे माहिती करून सक्षम न्यायालयामध्ये करू शकतो. यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांनी जे काही पाहिजे आहे काम करत असताना त्यामध्ये प्रत्यक्ष व्यवहारानुसार हा फेरफार झालेला आहे का नाही, हक्क संपादन करणारा व्यक्ती आहे यामध्ये 3 महिन्यात त्याला सूचना दिली होती काय, तो विलंब शुल्काचा फेरफार आहे काय, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या 166चे कलम 50 नुसार फेरफारनुसार त्याने सूचना फलकावरती पब्लिश केलेली आहे का, तसेच 9 व 12ची सूचना दिलेली आहे काय, नोटीसच्या स्थळप्रती त्या संबंधित व्यक्तीने त्यांना आणून दिलेले आहे काय, व्यक्तिगत नोटीस किंवा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे काय, त्याचा 15 दिवसाचा कालावधी हा संपलेला आहे काय, नमुना 9ची नोटीस बजावणी केल्यानंतर कोणी आक्षेप घेतला का किंवा नाही घेतला असेल तर त्याने तोंडी घेतला की लेखी घेतला, याची सर्व माहिती मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या दप्तरी ठेवायला पाहिजे.
तसेच फेरफार नोंदीनुसार शेतीचा काही भाग विकला गेला का किंवा त्यामध्ये काही पोट हिस्से पडतात का याचा देखील त्यांनी स्वतः खात्री करायला पाहिजे। नंतर फेरफार घेत असताना मंडळ अधिकाऱ्यांना आवर्जून संबंधित जे काही कागदपत्र आहे ऑनलाईन असेल तर त्यांनी स्वतः चेक करायला पाहिजे, ऑफलाईन नोंदबंदी असेल तर त्याने स्वतः तपासणी करून करायला पाहिजे का इतर कागदपत्र त्या व्यक्तीकडे वादग्रस्त असेल तर मागणी करायला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये कोणताही वाद होणार नाही। तसेच मागणी केलेले जे काही कागदपत्र आहे ते मुदतीमध्ये सादर केली आहे काय, 6(ब)ला त्याची नोंद घेतली आहे काय, हे सर्व मंडळ अधिकाऱ्याने स्वतः पाहायला पाहिजे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत व मुंबईचे तुकडाबंदी अधिनियमनुसार आता 10 एकर आणि 20 एकर नवीन अमेंडमेंट आलेली आहे, त्यामध्ये याचा काही भंग होतो का। तसेच भूमी संपादन अधिनियम व पुनर्वसन कायदा याचा 2013चा भूमी संपादन अधिनियम आहे व जुना पुनर्वसन कायदा 1989चा भंग होतो का। तसेच विदर्भ कुळ अधिनियम, महाराष्ट्र कुळ अधिनियम, विदर्भ प्रदेश 1849चा काही भंग होतो का। हे सर्व सिलिंग जमीन आहे का नाही, भूदान यज्ञ मंडळची जमीन आहे का नाही, कुळाची जमीन आहे का नाही, हे सर्व मंडळ अधिकाऱ्याने स्वतः एकदा व्यक्तिगत स्वरूपात जर पाहिलं तर आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जर त्यांना येत नसेल तर ते सक्षमद्वारे कोणत्याही वाद न करता मंजूर करू शकतात, नसेल तर सर्व बाबी ह्या तपासून पाहायच्या आणि त्यांनी तो फेरफार मंजूर करायचा। वर नमूद केलेली ही जी कारवाई आहे त्यानुसार काळजीपूर्वक सर्व तपासणी झाल्यानंतर कोणताही ऑनलाईन फेरफार हा 16व्या दिवशी निकाली मंडळ अधिकारी यांच्या सही झाल्यानंतर तलाट्याकडनं आपल्याला प्राप्त होऊन जातो। त्यानुसार जे काही PDA मार्फत दस्त येतो त्यानुसार तो तलाठी मंडळ अधिकाऱ्याकडे फॉरवर्ड करतो। मंडळ अधिकाऱ्याकडनं फॉरवर्ड झाल्यानंतर तलाठी या अगोदर 9/12ची नोटीस इश्यू करतो। इश्यू केल्यानंतर संबंधित तलाठी यांच्याकडे कोणी वादग्रस्त काही टाकला असेल आक्षेप त्याची माहिती ते मंडळ अधिकाऱ्याकडे टाकायला पाहिजे आणि हे सर्व प्रकार ऑनलाईन स्वरूपामध्ये होतो। यामध्ये नोंदणीकृत जो दस्त असतो या दस्तामध्ये आपण 16 दिवसामध्ये मंडळ अधिकारी तलाठी यांनी फेरफार हा निकाली काढायलाच पाहिजे। नंतर नोंदणीकृतमध्ये विवादग्रस्त फेरफार जर असेल तर 45 दिवसामध्ये हा फेरफारवर यांनी कारवाई करायलाच पाहिजे। अर्धन्यायिक स्वरूपाची सुनावणी घेऊन त्या व्यक्तीला विहित 1, 2, 3 संधी द्यायला पाहिजे आणि ते त्यांनी काढायला पाहिजे। त्यानंतर जी अनोंदणीकृत प्रक्रिया आहे यामध्ये 18 दिवसामध्ये त्यांनी ताबडतोब जे काही डॉक्युमेंट तपासणी करून अनोंदणीकृत फेरफार निकाली काढायलाच पाहिजे। यामध्ये जर अनोंदणीकृतमध्ये विवादग्रस्त आक्षेप घेतला असेल तर 55 दिवसामध्ये यामध्ये सुनावणी घ्यायलाच पाहिजे। त्याच्यावर जास्त वेळ हा माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सर्व जिल्ह्यासाठी ठरवून दिलेला आहे की नोंदणीकृतमध्ये 16 दिवस, विवादग्रस्त नोंदणीकृतमध्ये आक्षेप घेतला असेल तर 45 दिवस, अनोंदणीकृतमध्ये 18 दिवस, आक्षेप घेतला असेल अनोंदणीकृतमध्ये विवादग्रस्तमध्ये तर 55 दिवस, अशा प्रकारचे हे फेरफार ह्या मुदतीमध्ये त्यांनी घ्यायलाच पाहिजे। आणि सर्व जनतेंना आवाहन करतो आम्ही की सर्व हे आता ऑनलाईन व्यवहार हे ऑनलाईन झालेले आहे। कोणत्या व्यक्तींना कोणतीही तक्रार द्यायची असेल तर तलाठी कार्यालयामध्ये, मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये न देता त्यांनी ऑनलाईन हक्कमध्ये ते नोंदवू शकतात। तो सरळ त्या तलाट्याच्या लॉगिनला जातो आणि फेरफार तुमची प्रक्रिया नियमानुसार सर्व काही होते। यामध्ये जर कोणीही अडचण निर्माण करत असेल किंवा कोणी यामध्ये अडथळा निर्माण किंवा त्रास देत असेल तर आपण सरळ त्यामध्ये आपले सेवा केंद्र या सेतूमार्फत त्या संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांची तक्रार देऊ शकता। मित्रांनो, एवढंच सांगायचं आहे की फेरफार पद्धती ही एकदम सोपी आहे। माननीय जमाबंदी आयुक्त यांनी एकदम सुटसुटीत प्रक्रिया केलेली आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण इथून पुढे आपला दस्त झाल्याबरोबर 15-16 दिवसामध्ये आणि वारस या अनोंदणीकृत असेल तो जास्तीत जास्त 18 दिवसामध्ये
आणि वादग्रस्त झाला असेल तर 45 आणि 55 दिवसामध्ये आपण काढू शकता. धन्यवाद.